माझ्या फुटक्या डोळ्यांनी कधी दिसणार बाळा आणि कधी जाऊच पडीत. बघ बघ जा कुठे गेला बघ तुझा. आई आई बघ बघ बाबाले बाबाले. सकाळपासून नुसता घोर लावून टाकलाय. त्या घरात दोन म्हातारे माणसं आहेत, त्यांचा तरी विचार करायचा ना हो. माझं तर सोडूनच द्या फाटकीचं. मला वाटलं बाई त्या कर्जाच्या पायी कुठे जीवाचं बरं वाईट. या बसा आता जेवायला वाटते. एकदा घरात तरी सांगून जायचं ना हो कुठे गेलात. बाळा कुठं गेला होता करमुड लागलं बाबा. बस बस वहिनी, त्याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. वहिनी सांभाळा स्वतःला. आणि त्याच्यानीच घर बनवते. मग वादळात सगळं उडून जातं. ती घाबरत नाही, पुन्हा घर बनवते. ती आत्महत्या नाही करत बाळ, आत्महत्या नाही करायचं. बघ रे बघ किती काळजी करतात तुझी. पण काळजीने पोट भरत नाही ना. शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहित असतं. त्यालाच लढावं लागतं दुष्काळाबरोबर. दरवर्षी वारीला जातो ना, शिकायला जातो की शतपावली करायला. अरे तुकोबाच्या काळात नव्हता का दुष्काळ. जेव्हा तुकोबाला गावाच्या बाहेर काढलं, वाळीत टाकलं, तेव्हा त्यांनी आत्महत्या नव्हती केली. त्यांनी स्वतःने एकट्याने विहीर बांधली. अशी कथा आहे. म्हणून सांगतात जनाबाईंना जात्यावर मदत करायला देव आला होता, म्हणून पण सांगतात. पण हे कोण सांगत नाही की काम करण्याच्या पाठीमागे देव भासतो. हे लक्षात ठेव. ए कोण आहेस तू. मला तुझी काळजी आहे. कोण आहेस तू. देवा मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला. मला माफ कर. मी या माऊलीसाठी भेटायला आलो. कारण तू जर हे घर सोडून निघून गेलास तरी ती शेवटपर्यंत या घराचाच विचार करेल. अरे तू हे घर सोडून वारीला मला भेटायला येतोस. अरे तू जेवढा माझा भावा करत नाहीस तेवढा ती इथे बसून करत असते. माझ्या धन्याची काळजी घे. म्हणून एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या, पण त्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली एकतर घटना आहे का. कारण तिला काळजी आहे सगळ्यांचीच. आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. देवा मला माफ कर. मी चुकलो, मला माफ कर. उठा आणि कामाला लागा. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. पाहताच मोठी रंग आज सर्व संत. पाहताच मोठी रंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी